वेलकम टू माय चॅनल. कशा आहे? आय होप तुम्ही बरे असतील. मी पण बरी आहे. आज बनवणार आहे आलू परोठा. त्यासाठी मी 2 वाटी गहूचं पीठ घेतलंय, ही वाटी, आणि त्याच्यामध्ये अर्धी ही वाटी मैद्याचं पीठ घेतलंय आणि त्यात मीठ टाकून असं एवढं मळून घेतलेलं, याच्यात मीठ टाकून. आणि ह्याला मळून मला अर्धा, हे बघा, हे बटाटे 3 शिट्ट्या काढून घेतलेत, ह्याला जरा मॅश करून घेतलेत. आणि त्याच्यासाठी टाकणार आहे मिरची, 2 मिरची आहेत, कोथिंबीर आहे आणि दोन कांदा आहे बारीक कापून घेतलेला, आणि हे जिरा. चला दाखवते तुम्हाला. जिरा टाकून घ्यायचं. आता हे मिरच्या टाकून घेणार, कोथिंबीर टाकून घेणार, कांदे टाकून घेणार, थोडासा लाल मसाला टाकून घेणार, अर्धा चमचा. अशी हळदी टाकून घेतली, थोडासा गरम मसाला टाकून घेणार. आता याच्यात थोडासा चाट मसाला टाकून घेणार. तर चवीपुरता मीठ टाकून घेणार. बटाट्यामध्ये मीठ टाकूनच शिजवलेले आहेत म्हणून थोडंसं टाकून घेणार. थोडंसं तेल टाकून घेणार, थोडंसंच टाकायचं बस. आता हे सगळ्याला एकत्र करून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, असं सगळं एकत्र करून ठेवायचं. थोडं 5 मिनिटं बाजूला ठेवायचं. आता मग आपण आलू पराठे करायला घेऊया 5 मिनिटांनी. एक गोळा घ्यायचा आणि जराशी अशी लाटायची आणि मग त्याच्यात ना सारण आपलं भरून घ्यायचं. याच्यात असं चांगलं भरून घ्यायचं. आता हे असं सगळं बंद करून घ्यायचं. तोंड चांगलं बंद करून घेतलं ना म्हणजे काय बाहेर येत नाही ते. चांगलं बंद करून घ्यायचं, दाबायचं, पिठात लावून घ्यायचं. हलक्या हाताने लाटायचं, हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं. थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्याला. तवा आपला गरम झालाय. गॅस बारीकच ठेवायचा टाकताना, आणि हे टाकून घ्यायचं. एक परोठा बनवून दाखवते. याच्यात मी आपलं मिश्रण भरून घेतलं बटाट्याचं सगळं स्टेप. आता हे सगळं असं लाटून घ्यायचं हलक्या हाताने. आता तेल लावून घ्यायचं, गॅस बारीक करायचं, आणि हे आपलं परोठा टाकून घ्यायचं त्याच्यात. आलू पराठ्यासाठी लागणारी चटणीसाठी घेणार आहे कोथिंबीर, 7-8 मिरच्या, अद्रक, लसूण, मीठ, थोडंसं चिंच. आता हे सगळं पिसून पेस्ट करून घेऊया. हे बघा, अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. ठीक आहे, आपली आलू पराठ्याची चटणी. हे बघा, झाला आपला आलू परोठा. तुम्ही पण करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा. ठीक आहे, बाय.